हिरो तर या गावात आलेला आहे, पण या गावाची एक प्रथा आहे की या गावामध्ये एक सरपंच आहेत. आता तुम्ही पॉलिटिक्समधले, तुम्हाला तर माहिती आहे की स्वागत सत्कार केल्याशिवाय तिकडे तर काही चालत नाही. हे पण पॉलिटिक्समधले आहेत. त्यांची बायको आत्ता निवडून आली इकडे ग्रामपंचायतमध्ये. तर ते इकडे येतात आणि सगळ्यांचा सत्कार समारंभ करायचा असतो, कारण ही जी जागा आहे ना ही त्यांनी मला भाड्याने दिलेली आहे. त्यामुळे मला त्यांना बोलवावं लागतं. तर आपले सरपंच येतील, त्यांचं आपण स्वागत करूया. जोरदार टाळ्या सरपंच भारत गणेशपुरे यांच्यासाठी. अरे वा, नमस्कार. राम 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 राम. नमस्कार नमस्कार. आज आपलं खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे का एवढा मोठा सुपरस्टार माणूस आज गोविंदा सरांच्या रूपानं आज आमच्या थुरटवाडीमध्ये आलेला आहे. मला कसं मी आल्यावर सगळ्यांचं स्वागत समारंभ करतो, माझं कर्तव्यच आहे ते. पण आज मला विशेष आनंद माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल सर. विशेष आनंद मला आज होणार. विशेष फेशियल करून आले आज गोविंदा. आज सर दाढी बिडी करून आलो सर मी आज. स्वतःच्या पैशानं सर. तर सांगायचं म्हणजे मूळचे लोणावळ्याचे असलेले गोविंदा सर या ठिकाणी आलेले आहेत. कुठले मूळचे? लोणावळ्याचे. लोणावळ्याचे नाही आहेत ते बाबा. त्यांचे सगळे फ्रेंड त्यांना चिक्की चिक्की म्हणून आवडतात. चिक्की म्हणतात. नक्की हा पुढारी आहे. भूक लागली तर मलाच खायचं आहे त्याला. अरे त्यांचं टोपण नाव आहे चिक्की. हे विरारचा आहे मी. विरार आहे का? हा मग काय. चिची असं चिकी नाही. सर सॉरी बरं काय, हे पोरांना काहीतरी मला वाटतं काहीतरी चुकीचं लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो खास करून म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जरी हे स्कॉलर म्हणून ओळखले जात असतील खरंय, तरी शाळेमध्ये ते एवढे स्कॉलर नव्हते. म्हणजे गणितामध्ये कच्चे होते ते. नाही चांगला असणार. अरे नाही त्यांनी पिक्चर केला ना 1 और 1 11. म्हणजे गणिताचे 12 वाजवले की नाही या माणसानं. सांगा बरं तुम्ही. 12 नाही 13. तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे काय झालं की हे शाळेमध्ये कधी नंबर 1 राहिले नाही. पण जिद्द बघा माणसाची. जिद्द बघा या माणसाची. या माणसानं जिद्द सोडली नाही आणि टाम पण केला की मी एक ना एक दिवस नंबर 1 होणार. आणि शेवटी ते हिरो झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक पिक्चर मध्ये नंबर 1 जोडलेलं. प्रत्येक पिक्चर मध्ये नंबर 1 जोडलंय. म्हणजे माझ्याकडे लिस्टच आहे सर तुमच्या पिक्चरची. हिरो नंबर 1, आंटी नंबर 1, कुली नंबर 1, अनारी नंबर 1, बेटी नंबर 1, जोडी नंबर 1, 120 साधा हरिपत्ती इलायची थोडा अस्मिता. 5 नंबर 1. हे काय पर्सनल लिस्ट जोडली गेली सर. असू द्या. पण त्यांचा अजून गाजलेला पिक्चर तुमचे लिस्ट काढून टाका बाजूला, त्यांचे वेगळे ठेवा. कागद दोन्ही मिक्स करू नका सर. कसं राहते म्हणजे खेड्यापाड्यातले पोर राहतात ना, एवढे नॉलेज येत राहत. तुम्हाला खरं सांगू माझी बायको तुमची जाम फॅन आहे सर. तुमची बायको? हा जबरदस्त फॅन आहे. थँक्यू. म्हणजे आता सगळे आपापले लोक आहे म्हणून तुम्हाला एक पर्सनल गोष्ट सांगतो. ही आहे आपलीच ना फॅमिली. त्यांची म्हणजे आपले सगळे फॅमिली. आता नो प्रॉब्लेम. आता फॅमिली मेंबर आहे म्हणून सांगतो सर तुम्हाला. म्हणजे माझ्या बायकोला तुमचे पिक्चर पाहायचे डोहाळे लागले होते. सांगा. अच्छा. दिवसातनं 3 पिक्चर पाहत होती. 3 पिक्चर. हो. मग काय रिझल्ट काय आला? तिळ झालं मला. तिळ झालं. 3 ॲट ए टाइम 3 सर. नावं काय ठेवली तिघांची? गोविंदा शक्ती कपूर कादर खान. कारण का ही 3 लोक असल्याशिवाय पिक्चर चालतच नाही सर. हा गोविंदा एक तर इतकं बदमाश निघाल त्यातलं. झाल्या नर्सकडे पाहून म्हणे म्हटलं हा शक्ती कपूर. नाही म्हटलं हा शक्ती कपूर होय, दुसरं कोणीच नाही म्हटलं. असो सर. वेगवेगळे पिक्चर काढतात. सणावर त्यांनी आधारित पिक्चर काढले. आता होळी येते तर होळीवर पण त्यांचा गाजलेला पिक्चर आहे. होळीवर कुठला पिक्चर त्यांचा? तो हॉलिडे. काका हॉलिडे असते ते. हॉलिडे इंग्लिश हॉलिडे सुट्टी. हा तर मग होळीला सुट्टीच राहते ना. मी काय वेगळं बोललो काय? हॉलिडे काय हरकत आहे. बरोबर आहे. चला पुढे. पण आज आपलं विशेष खास भाग्य म्हटलं पाहिजे. त्याचमुळे तर मी हे जे गाण्याचे जे शब्द लिहिले होते मी, त्याचमुळे तर हे लिहिले होते ना मी. चष्मा घुमाया पैना, गाडी में गाया गाना, फितरत में दिल के शामिल, रंगीन हो के आना. वा वा. हॉलिडे असं बघा सर. म्हणजे मी किती दूरचा विचार करतो. पण आज आपलं पुढच्या आमच्या वेळेला जर लोकांना कन्नी काढायची असली ना कोणाकडे तर असं लांबूनच त्याची इज्जत करायला जरूर. सर आज आपलं विशेष भाग्य म्हटलं पाहिजे आमच्या थुरटवाडीचं का गोविंदजी एकटे नाही आले, सपत्नीक या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे त्याबद्दल त्यांच्या पत्नीच्या एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया.
सर माझी बायको आहे? एकच सर. हा आता नाही, आता सोडलं सर सगळं मी. तर असो काय हरकत नाही. तर पण पहिला सरपंच बघितलाय खरं सांगायला त्या तर माझी बायको पण काय झालं सर, आता माझी बायको सरपंच झाली आहे नवीन. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो कुंदाताई यांना. या ताई. नमस्कार. सगळ्यात आधी मी चिची भाऊजी आणि सुनीता वहिनींचं तुकडवाडीमध्ये आमच्या ग्रामपंचायतर्फे स्वागत करते. स्वागत. सर विशेष म्हणजे सांगायची गोष्ट तुम्हाला सांगतो, आज आमच्या लग्नाचा हॅपी बर्थडे आहे सर. अरे वा, लग्नाचा हॅपी बर्थडे. वा वा, हॅपी बर्थडे म्हणल्यावरती मग आता उखाणा झालं पाहिजे. सरांना माहिती आहे की लग्न झालं की एक उखाणा घेतला जातो आपल्याकडे मराठी लोकांमध्ये. इकडे या तुम्ही. वहिनी उखाणा घ्या. नवीन नवीन झाले मी सरपंच, नाव माझं कुंदा. नवीन नवीन झाले मी सरपंच, नाव माझं कुंदा. भारतरावांची लग्न करून झाली 10 वर्ष, तरी मनात अजून गोविंदा. बघा हे काय बोलतात. सॉरी पण मला राहलं नाही आज. बस सर हे फक्त कॉमेडी मधून घ्या, सिरियस नाही. वहिनी लक्ष ठेवा यांच्याकडे. सिरियस मधून नाही. वा, Comedy वहिनी मधून. फार तर सुंदर आता उखाणा आमच्या मॅडम कुंदा मॅडमला आम्ही अशी विनंती करतो का वहिनी आपल्या मंचावर आलेल्या आहेत, तर वहिनींचं खणा नारळाने ओटी भरून त्यांचं आपण स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती पण मी काय म्हणते, पण ओटी भरण्याआधी एखादं उखाणं वहिनींनी जर घेतला चिची हो, भैयांसाठी. आम्हाला पण आवडेल. वहिनींनी उखाणा घेतला जरा. कोई कहे बनारसी बाबू, कोई कहे राजा बाबू, ओहो. पर गोविंदा बह सिर्फ सुनीता का. ए वा. काय बोलणार आता सांगा तुम्ही. चिची भैया तुम्ही पण घ्या एक वहिनींसाठी. सुपरस्टार होण्यासाठी मी खूप गाळला घाम. वा 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 वा. सुपरस्टार होण्यासाठी मी खूप गाळला घाम, पण सुनीताशी लग्न होऊन शेवटी मी झालो जोरुगा गुलाम. वा 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 वा, क्या बात आहे. वा वा, जबरदस्त. वहिनींचं तुम्ही छान आता स्वागत करा. ताई वहिनींचं स्वागत करतील. ज्यांच्या अंगामध्ये रक्तामध्ये नसानसामध्ये डान्स भरलेला आहे, अशा गोविंदा सरांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय रस्त्यात स्ट्रीट डान्स करून ट्रॅफिक जाम करू नका रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. सर मीच आहे. एक टोपी सर आणि हा टॉवेल, हे नारळ. आणि सर एक मिनिट, हा टॉवेल आहे हा. ना, घरी गेल्यावर मिठाच्या पाण्यातून काढायचा, गरम पाण्यातून. का कलर सोडते. काय पण ठीक आहे, थँक्यू. ही टोपी तुम्ही तुमच्याचकडे ठेवा. ही आता नको. नाही ना, हे झालं ते झालं असं म्हणाले ते. टोपीचं काम झालं. पण ही मराठमोळी परंपरा कशी वाटली मॅडम तुम्हाला? हे परत द्यायचं की घे. नाही हे ते पहिले सांगा, हे परत द्यायचंय का? मला वाटलं शो संपल्यानंतर नाही 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 नाही, हे आम्ही का ना. ही पैठणी आहे आणि ती आम्ही मॅडमला दिलेली आहे. थँक्यू सो मच.